घातांक दिलाय 0, 5 घातांक दिलाय 0. आता जेव्हा 0 घातांक असतो, कुठल्या पण नंबरचा 0 घातांक असतो तेव्हा काय असतं 1. याचा व्हॅल्यू काय असते 1. तर 7 चा घातांक 0 आहे आणि इंटू 5 चा घातांक किती आहे 0 म्हणजे 1 इंटू 1. 1 वजा किती 1. 4 चा घातांक 3 डिवाइड बाय 2 चा घातांक 0 इक्वल टू 4. तर 4 चा घातांक किती आहे 4 इंटू 4 इंटू 4 केलं तर तुम्हाला किती भेटतो 64 डिवाइड बाय 2. 2 चा घातांक किती 0 आहे 2 चा घातांक 0 आहे म्हणजे किती आहे 1 आहे डिवाइड बाय 1 इक्वल टू 4. 1 डिवाइड बाय 64 केलं तर we got 64. 5 चा वर्ग अधिक 5 चा घातांक वजा 5 चा घातांक किती आहे 0. 5 चा घातांक 0 इक्वल टू 1. 5 चा वर्ग किती आहे 25 किंवा 5 चा वर्ग येत नसेल तर 5 इंटू 5 प्लस 5 चा घातांक 3 म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 how many times 3 टाइम्स मायनस 5 चा घातांक 0 0 म्हणजे काय 1. 5 into 5 25 5 5 चा 25 25 5 चा 125 125 minus 1 125 plus 25 150 150 minus 1 150 minus 1 equal to 149. We got answer 149. 6 चा घातांक 3 2 चा घातांक 4 आणि इन ब्रॅकेट 6 चा घातांक 3 आणि 2 चा घातांक 4 into इन ब्रॅकेट minus 3 ब्रॅकेट क्लोज and x is 4. 6 into 6 into 6 how many times 3 times into 2 into 2 into 2 how many times 4 times. Then minus 3 into minus 3 into minus 3 into minus 3. 6 6 are 36 36 6 are 216 into 2 2s are 4 4 2s are 8 8 2s are 16 3 3s are 9 9 3s are 27 27 3s are 81. So multiplication मिलेगा आपको 79,936 2,79,936. 15 चा घातांक किती 0 12 चा घातांक 0 प्लस 13. ओके इन ब्रॅकेट 15 into 12 into 13 ब्रॅकेट क्लोज घातांक दिलाय 0. तर 15 चा घातांक 0 म्हणजे 1 1 plus 1 plus 13 1 plus 1 plus 13 15 चा घातांक 0 into 12 चा घातांक 0 into 13 चा घातांक 0 0 ने काय 1 1 1 तर 13 plus 1 14 14 plus 1 15 आणि इकडे किती होतं 1 वजा 1 1 वजा 1 इकडे इक्वल टू 15k 50 इकडे मल्टिप्लिकेशन लावते इकडे जाऊन काय होणार डिव्हिजन ला जाणार 15 वजा 15 k इक्वल टू आपल्याला काय भेटलं 1. 7 चा घातांक 0 9 चा घातांक 0 11 चा घातांक किती 0 7 means 7 चा घातांक 0 1